नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातील घडामोडी पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी हेडलाईन्स. नैऋत्य मॉन्सूनने घेतली विश्रांती. गतवर्षीच्या तुलनेने यंदा गोव्यात परतीच्या पावसाचा कालावधी लांबला. 1 जून ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात 110.93 इंच पावसाची नोंद. गोवा हवामान विभागाची माहिती. बाहेरील राज्यातून येणाऱ्या मासळीवर सेस कर लागू करणार. प्रतिवर्षी 2 लाख रुपये ट्रेडर्स फी घेणार. या संदर्भातील नोटिफिकेशन लवकर काढणार. मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकरांची माहिती. शिवोली तार येथे बेकायदा बांधकाम. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून बांधकाम बंद करण्याचे आदेश. आदेशाला न जुमानता काम सुरूच. तार खजन टेनन असोसिएशनचे उच्च न्यायालयात धाव. सरकारने बेकायदेशीर कामांवर कारवाई करावी. तार खजन टेनन असोसिएशनची मागणी. पिकेन हंजून येथे सिलेंडरचा स्फोट. एकाचा मृत्यू, दुसरा जखमी. गॅस गळतीने सिलेंडरचा ब्लास्ट. भरधाव वेगाने केला घात. दुचाकीने पादचाऱ्याला दिली धडक. अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू. सोमवारी रात्री घडला अपघात. आदर्श युवा संघातर्फे 22व्या लोकोत्सवाचे आयोजन. 7 ते 11 डिसेंबर पर्यंत काणकोणात रंगणार लोकोत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांची असणार खास उपस्थिती. सभापती रमेश चवडकरांची माहिती. आणि 30 ऑक्टोबर रोजी जुवारी पूल वाहतुकीसाठी राहणार बंद. निरीक्षणासाठी पूल ठेवणार बंद. जुवारी नदीतून कुठ्ठा येथे आगाशी फेरीबोटद्वारे पर्यायी व्यवस्था. गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच तडाखा दिलाय. मात्र आता परतीच्या पावसाने गोव्यातून एक्झिट घेतली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा परतीच्या पावसाचा कालावधी लांबला होता. पाहुयात हा सविस्तर वृत्त. मागील काही वर्षांपासून ऋतुचक्र बदलताना दिसतंय. पावसाचं प्रमाण आणि कालावधी काही वर्षांमध्ये बदलत चाललाय. गतवर्षी गोव्यात नैऋत्य मान्सून 14 ऑक्टोबर पर्यंत बरसत होता. मात्र यंदा या कालावधीत 10 दिवसांची वाढ झाली आहे. पावसाच्या यंदाच्या हंगामात म्हणजेच 1 जून ते 25 ऑक्टोबर या काळात गोव्यात 110.93 इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती गोवा हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. देखिए, जो साउथ वेस्ट मानसून सीजन होता है, जिसका रेनफॉल हम कैलकुलेट करते हैं 1 जून से लेके 30 सितंबर तक. लेकिन ये जरूरी नहीं है कि एग्जैक्टली 30 सितंबर को जो साउथ वेस्ट मानसून की एटमॉस्फेरिक कंडीशंस है वो बंद हो, ऐसा जरूरी नहीं है. साउथ वेस्ट मानसून का विड्रॉवल गोवा के ऊपर उससे भी बाद होता है. जैसे कि नॉर्मल ऑनसेट डेट है अराउंड जून 5 नहीं तो जून 6 के आसपास, उसी तरह एक नॉर्मल विड्रॉवल डेट भी होता है. वो है एक्चुअली स्पीकिंग अक्टूबर 14. तो जनरली स्पीकिंग बाय अराउंड अक्टूबर 14 गोवा के ऊपर साउथ वेस्ट मानसून के जो विंड फील्ड है, उसके जो विंड स्ट्रेंथ है, वो सब निकल जाते हैं और इसी के कारण उसको साउथ वेस्ट मानसून का विड्रॉवल बोलते हैं. लेकिन हैविंग सेड दैट, ये जरूरी नहीं है कि साउथ वेस्ट मानसून का विड्रॉवल होने के बाद एकदम बारिश भी पूरे साल के लिए रुक जाए. नो, ये जो सीजन हमारा चल रहा है अक्टूबर 1 से लेके दिसंबर 31 तक, उसको हम बोलते हैं पोस्ट मानसून सीजन. और ये पोस्ट मानसून सीजन में भी रेनफॉल रहते हैं और कभी कभी इसी सीजन में इंडियन ओशन के ऊपर, अरेबियन सी के ऊपर, नहीं तो बे ऑफ बंगाल के ऊपर साइक्लोन्स भी बनते हैं. तो यही पोस्ट मानसून सीजन को हम साइक्लोन सीजन भी बोलते हैं. तो ये सीजन में थंडर के साथ, लाइटनिंग के साथ बारिश होना क्वाइट नॉर्मल है. और जैसे ही कोई सिस्टम, जैसे हमने बोला सर्कुलेशन हो, लो प्रेशर रीजन्स और इवन साइक्लोन्स हो बनते हैं, तो उसके एसोसिएटेड भी रेनफॉल होने के चांसेस है. अभी इस साल के बारे में बोलेंगे तो अक्टूबर 23 को यानी कि पिछले संडे को जो साउथ वेस्ट मानसून की कंडीशंस है वो गोवा के ऊपर से निकल गए. और इसके साथ आईएमडी से ये डिक्लेरेशन आया कि पूरे इंडिया से इंक्लूडिंग गोवा 23 अक्टूबर को साउथ वेस्ट मानसून 2022 का विड्रॉवल हुआ. और उससे पहले भी और उसके 24 आवर्स के बाद में भी गोवा में रेनफॉल के कंडीशंस थे, लेकिन वो थंडरस्टॉर्म के रेनफॉल थे, यानी कि कन्वेक्टिव रेनफॉल, हीट के कारण, ईस्टर्ली विंड्स के कारण जो रेनफॉल हुए वो टाइप के रेनफॉल हो रहे थे. तो इन शॉर्ट, साउथ वेस्ट मानसून का गोवा से विड्रॉवल हुआ है 23 अक्टूबर को. And it's not necessary that after that there is not going to be any rain till the end of December. No, rainfall would be there. Probably after 7 or 8 days there are chances कि again conditions set हो, wind pattern set हो, light rainfall का, जैसे कि हमें मिड अक्टूबर में नहीं तो लास्ट वीक ऑफ अक्टूबर में मिल रहा था.
अभी आने वाले 7 दिन के बारे में हम बोलेंगे, आने वाले 4-5 दिन के बारे में हम बोलेंगे। तो इन पैटर्न से गोवा के ऊपर वो मॉइस्चर लाने जैसे डायरेक्शन में नहीं आ रहे हैं, इसलिए जो ह्यूमिडिटी है, मॉइस्चर लेवल है गोवा के ऊपर कम है फ्रॉम अराउंड 24th ऑनवर्ड्स, और उसी के साथ ड्राई वेदर भी प्रिवेल हो रहा है। और ये आईएमडी ने फोरकास्ट भी किया था कि फ्रॉम अराउंड 24th फॉर अबाउट 4 to 5 days ड्राई वेदर गोवा के ऊपर रहने वाला है। तो द सेम सिचुएशन कंटिन्यूज। ये ड्राई वेदर विदाउट एनी सिग्निफिकेंट रेनफॉल इज गोइंग टू कंटिन्यू फॉर ऑलमोस्ट 4 to 5 days। और जैसे ही क्लियर स्काई कंडीशंस है, मॉइस्चर की कमी है, तो उसके कारण क्लाउड्स भी कम है, और जो मिनिमम टेम्परेचर होता है अर्ली मॉर्निंग का वो भी नॉर्मल से ऑलमोस्ट 2 to 3 डिग्री सेल्सियस कम है। जे मासे बाहेरील राज्यातून येतात त्यांच्यावर सेस कर लागू करणार आहे। हा सेस अत्यंत नगण्य स्वरूपाचा असल्यानं त्यांचा माशाच्या किमतीवर मोठासा फरक पडणार नाहीये, असं मत्स्य उद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर म्हणालेत। मंगळवारी ट्रेडर्स आणि मंत्री निळकंठ हळर्णकरांची बैठक झाली। बैठकीनंतर मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। काही दिवसांपूर्वी मच्छीमार खात्याने सरकारच्या मच्छीमार जेटींना कुलूप ठोकलं। या जेटींवरील मच्छीमार ट्रेडर्स हे सरकारकडे रजिस्टर नाहीत आणि त्याखेरीज जेटींवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोष्टी घडत असल्यानं सरकारने जेटींना कुलूप ठोकलं। दरम्यान मंगळवारी ट्रेडर्स आणि मंत्री निळकंठ हळर्णकर यांची बैठक झाली। या बैठकीत जेटीवरील जे ट्रेडर्स मासे बाजारात पोहोचवतात त्यांची काहीच माहिती वा आकडेवारी सरकारकडे नाहीये। त्यामुळे मच्छीमार खातं आता लवकरच नोटिफिकेशन काढून प्रतिवर्षी 2 लाख रुपये ट्रेडर्स फी घेणार आहे। या माध्यमातून सरकारला महसूल प्राप्त होणार असून सरकारजवळ आकडेवारी उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे सर्व जेटींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार असल्याचं मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर म्हणाले। 6 दीस पयलीं आमी फिशीज जेटी ज्यो आहा त्यो सील केल्ल्यो। कारण इतकेंच आसना की ज्यो जेटी आहा थंयसून जे नुस्तें येता, नुस्तें येयल्या उपरांत आमी फिशर ट्रॉलर ओनर फिशरींग कम्युनिटी फूल सपोर्ट दिवपाची आमची सरकाराची तयारी आसली। थंय प्रश्न एकूच दिता आसतना जेटी रिपेर करता बाकीच्यो गोश्टी करता आसतना की गव्हर्मेंटाक रिटर्न तेजे बदली कितें तेन्ना गव्हर्मेंटाक ती जेन्ना वर्साक आपलो 1,000 जो नेटाचो आनी ट्रॉलराचो कितें फारीक करता तेजे बदली तेज्या उपरांत कांयच येना। आमी दिसाक वो लाखांनी कोटींनी टर्नओवर जातालो आनी आमी आयज 47 करोडचें सावथ गोवा SGPDAचें मार्केट बांदता, होलसेल मार्केट। हें बांदता आसतना आमी थंय पळयता की क्लोज ऑफ रुपीज टर्नओवर जाता आनी थोडो इंडस्ट्रीक वयता, थोडो भायर माल वयता आनी हें इतको टर्नओवर जाता आसतना सरकाराक तितूंचें कांयच येनासलें। आमी तांकां ओपन धाडी आनी ज्यो जेटी आमच्यो आहा ह्यो ऑलरेडी आमी तेंच्या एका गव्हर्मेंटीन जावपाक म्हणून आमी ते सोसायटीक हँड ओवर केल्या, फिशींग सोसायटी आसा तेन्ना आमी बंद केल्या उपरांत ते दिसा तेंच्यांनी एक उपाय म्हणून आमचे कडेन एक रिलीफ टायम मागलो 5 दिसाचो आनी आयज ते तुमच्या पयलीं मातशें येवन गेले। आनी तांकां सांगल्या उपरांत आयज ते रेडी जाल्या की मॉड्युलिटी काडून पळय। प्रॅक्टिकली पयलीं कितें आसलें की 2 लाख ते वर्साक एका ट्रेडराक दिवपाक जाय। गेल्या वर्सा दोगांनी दिले, त्या वर्सा दोगा-चौगांनी दिले, अशें करून ते 2-3 रजिस्टर जाले आनी SGPDAन विशद जाले ते कितकेशे ट्रेडर्स आसा ही गव्हर्मेंटाक लुकसाण जातली हें लक्षांत घेवन आमी ती लॉक केली गेटी। आयज तांकां पर्याय म्हणून ते येयले। आयज ते गव्हर्मेंटाक कॉपरेट करपाक आनी गव्हर्मेंटाक इन्कम कसो वाडोवचो दिवचो ही तेंच्यांनी आपली हें दाखयलां आनी तेज्या प्रमाणे आयज आनी फाल्यां ते बसून मॉड्युलिटी करतले। म्हणजे तेंच्या विशय इतको आसलो की ते 2 लाख आहा ते एकदां 2 लाख घेतले जाल्यार बाकीची तेंची मोनोपॉली जातली आनी तेंच्यांनी ते ट्रेडर लायसन डायरेक्ट दिल्या उपरांत ते मोनोपॉली करून तांकां लुकसाण कशी जातली ही तेंच्यांनी आमकां प्रॅक्टिकली दाखयलें। ते समजून घेवन ते बोटकार सगळे आमचे गोंयचे आसले आनी ते समजून घेवन आमी वे आवट म्हणून तेंच्यांनी सांगलां की आमी कशें मॉड्युलिटी करून ते करप आनी ही सगळी सिस्टम परत करून गव्हर्मेंटा कडेन ट्रेडर रजिस्टर आसतले आनी गव्हर्मेंटाक टायम टू टायम फर्स्ट टायम तेजो ट्रेडराक वचून इन्कम स्टार्ट जातलो। सस्टेनेबल कितको त्यो वचप LED फिशींग आसली हें बंद जावपाक जाय। कारण हें कित्याक बंद जावपाक जाय ते फिशींग एक्टिविटी सस्टेनेबल जावंक जाय
आनी हेज्या खातीर सगळे आतां टीचर आमचे CCTV कॅमेरा घालताले. ऑलरेडी वास्को आमी सुरू केल्लो. हायकोर्टान आमकां डायरेक्शन दिलां सगळे जेटींचेर आसचें. त्या माध्यमान जेटींचेर CCTV कॅमेरा आसतले. मोनोपली जावंक जायना. जर PWD कॉन्ट्रॅक्टर कशें आहा कॉम्प्रोमायज करून जाता तशें कॉम्प्रोमायज करून नुस्तें जावंक जायना. म्हणून आमचो विशय कितें आसलो 2 लाख जाल्यार पण थोडे जाताले मेंबर आनी ओपन मातशे बाकीच्या हितून कडेन जास्ती मेंबर जाताले. त्या ऑप्शनान तांकां जास्ती पयशे गावताले. इतकोच त्या खातीर आमी फोर्सफुली कित्याक करूंक ना इतक्याकूच की कमी मेंबर जाय जाल्यार मोनोपल तेंची ट्रेडराची जातली. सो तेंच्या म्हणण्या प्रमाणे मातशे नंबर जास्ती जाय. एडिशनल जे कोण करता दे आर एक्झेम्प्टेड फ्रॉम एवरीथींग. आतां मागीर जे भायरसून जे फीश येताले गोंयांत तेकाय सेस लागपाची भायल्यान येतलो तो. भायल्यान येता. भायलं नुस्तें जें येता सो नुस्तें म्हारग जातलें मातशें. ना रे भायर कितें दॅट इज नेग्लिजिबल. नेग्लिजिबल. सी आतां एक 10 गाडयो येयल्यो जाल्यार 1-2 हजार व्हडले न्हू. सो इट्स बट स्मॉल. दॅट मेक्स अ इनकम टू द स्टेट. आमी मागीर कितें करूंक शकता न्हू. कितलो सेस लागतलो बी कशें कितें ना तें तें आतां माहीत तुमी थरयतले. दाबोळी जंक्शन येथे एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यात अपघातांच्या घटना सुरूच आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक अपघात दाबोळी येथे दिवाळीच्या रात्री पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री दाबोळी जंक्शन येथे एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या धडकेत पादचाऱ्याला मरण आलं. वास्को पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. स्थानिकांनी दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्यानं त्याला पादचारी चालताना दिसला नाही, त्यामुळे त्याने धडक दिल्याचं म्हटलंय. से आ रहा था, मड़गांव से आ रहा था, वैरना से क्रॉस करके मैं दाबोली सर्कल पहुंचा था. दाबोली सर्कल में आने के टाइम में मैं तो एक जोर से एक आवाज़ आया. आवाज़ आने के बाद ना जैसे मैं आगे आया ना मैंने गाड़ी को वहाँ पे खड़ा किया स्पॉट पर. उसके बाद मैंने वो डिवाइडर क्रॉस करके सड़क जब आया राइट साइड में तो वहाँ पे 3 लोग इंजर्ड थे. उसमें से दोनों लोग यहाँ पे पहले अनकॉन्शियस थे. फिर मैं जाके और थर्ड पर्सन को देखने लेके गया. तो एम्बुलेंस 2 आई थी एक्चुअली बाद में. तो वहाँ पे जो है ना पीछे थर्ड वाला पर्सन वो थोड़ा सीरियस है. और एम्बुलेंस जब आए तो वो भी मतलब तुरंत ही नहीं आ पाए. मतलब कोई कॉल कर रहे थे लेकिन बिजी आ रहा था उनका कॉल. उसके बाद कोई कैसे भी करके वो एम्बुलेंस को कांटेक्ट करने में एम्बुलेंस आके तीनों को लेके गया चिकालिम कॉटेज हॉस्पिटल. और क्या मोटरसाइकिल का और मोटरसाइकिल भी मैं वहाँ पे देखा था कि मतलब फुल डैमेज हुआ है. तो जो उसका हालत मतलब हम देख रहे थे गाड़ी का हालत से पता चला कि वो मोटरसाइकिल भी बहुत मतलब स्पीड में था और उनके कोई नंबर प्लेट्स वगैरह नहीं था. एक्सिडेंट जो झाला ना दाबोली जंक्शना पयलीं पासून ती गाडयेक पयलीं सुद्दां आमी चलन दिल्लें आसा. हेल्मेटाचें दिलां आनी बाकीचें मडगांवय चलन दिल्लें आसा तांकां. आगासायम सुद्दां चलन दिल्लें आसा. ह्या पर्टिक्युलर व्हेकलाक ड्रायव्हर दुसरे आशिल्ले आनी आज कोण चलयतालो रायडर तोय दुसरो आसा आनी पयलीं कोणाक चलन दिलां तेय दुसरो आसा. ऑलरेडी ह्या व्हेकलाक ऑलरेडी 4 चलन्स ऑलरेडी दिल्लीं आसा. इवन हेल्मेटाची केस सुद्दां ऑलरेडी जाल्ली आसा. प्लस वी हॅव रिटर्न टू हायवे ऑथॉरिटी की त्या सायडीन लोक क्रॉसिंग बी करता तेन्ना मिडियनाचे रेलिंग्स घालपाचे सो डॅट लोक पेडेस्ट्रियन क्रॉस करता सारके झेब्रा क्रॉसिंगाचेर वचूनच क्रॉस करतात. आनी काल अनफॉर्च्युनेट इन्सिडंट जालो एक्सिडेंट जालो. तो क्रॉस करता आसतना ही व्हेकल लागून तो एक्सपायर जालो. लोकांक आमी बरोबरच सांगता आमी केसीस करता सांगता स्लो चलय अशे तरेन गाडी चलोवपाक जाय. त्या जाग्याचेर कितें इन एनी इव्हेंच्युलिटीज आपल्या कडेन गाडी कंट्रोलान येवपाक जाय. चूक करून कोण मदीं आयलो कितें केन्ना गोरवां येता कितें येता सो आपूण मातशें स्लो चलोवपाक जाय म्हणून आनी कॉशियसली चलोवपाक जाय. डिफेन्सिवली चलोवपाक जाय. Yesterday late night we registered one fatal accident under section 279 IPC wherein we received information at about 9:30 hours that one accident took place near Croma showroom at Daboli. Accordingly, our head constable who was on duty reported the spot, and it was noticed that one rider, namely Sonu alias Ranvijay Prasad Sai, age about 26 years, residence of Nuwe, a native of Jaspur, Chhattisgarh, who was riding Pulsar motorcycle bearing number GA08AN 8216 and proceeding towards from airport to Verna side with his pillion rider, namely Lalu Ram, age about 24 years, who is also the residence of Nuwe and native of Chhattisgarh. So while he was proceeding from Dabolim airport to Verna side,
he gave a dash to one pedestrian, wherein pedestrian was seriously injured on the spot, and while he was taking for treatment at GMC Bambolim, he expired on the way. And also the pillion rider and the rider of the motorcycle got minor injuries. So in this connection, we registered a crime under section 279 T04A IPC, and our further investigation is in progress. So presently the deceased, that is victim, had referred to South District Hospital for postmortem formalities and to ascertain the exact cause of death. So presently our investigation is in progress in this accident. सो आम्ही चलाना इश्यू करतात, जे कोण कायदे मोडटात, इलिगली व्हेकल चलयतात तांकां आमी चलान्स दिवप आमचें चालू आसा. पूण इतले करूनय हे एक्सिडेंट जातात. म्हणजे प्रत्येकान जर आपली जर वटेन जर प्रिकॉशन घेतलें जाल्यार एक्सिडेंट जावचें ना अशें म्हाका दिसता. सो म्हजो एकूच एडवायस आसा की चलानाच्या भंयान किंवा पुलीस रस्त्यार रावतात, हाका लागून तुमी व्हेकल स्लो चलोवन फायदो ना. ती तुमच्या स्वताच्या सेफ्टीक लागून स्लो चलोवची. स्वताचो जीव हो खूब इम्पॉर्टंट आसता आणि स्वताच्या जीवाक लागून सेफ्टीक लागून तुम्ही प्रिकॉशन घेवची आणि आपली केअर घेवची. मागील काही वर्षांपासून आदर्श युवा संघ काणकोण ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या लोकोत्सवाचे आयोजन करतंय. दरम्यान काणकोण येथील आमोणे गावात यंदा 7 ते 11 डिसेंबरपर्यंत लोकोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती आदर्श युवा संघाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे. गेल्या 22 वर्षांपासून काणकोण येथे आदर्श युवा संघ ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या लोकोत्सवाचे आयोजन करतंय. दरवर्षी मर्यादित स्वरूपात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमानं यंदा मात्र विस्ताराचं स्वरूप घेतलंय. काणकोण येथील आमोणे गावात यंदा 7 ते 11 डिसेंबरपर्यंत साजरा होणाऱ्या या उत्सवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची विशेष उपस्थिती असणार आहे. लोकोत्सव आम्ही डिसेंबर 7 ते 11, 7, 8, 9, 10, 11 आणि या कार्यक्रमात आम्ही प्रमुख म्हणजे आमच्या देशाचे राष्ट्रपती मुर्मूजी तांकां आमंत्रीत केल्ले आसा. तशेंच आमचे लोकसभेचे सभापती ओम बिर्लाजी तांकांय अफेट केल्ले, अन्य मंत्र्यांक आपयल्ले आसा. तशेंच आमी गोंयचे सगळे 40 आमदार आसा तांकांय ह्या कार्यक्रमाक आमदार आसा, मंत्री आसा तांकांय आपयतले. आणि गोंयभरात ते जितले प्रोमिनंट लोक आसा म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये जे काम करणार आसा अशा सगळ्यांक खास आम्ही वचून जे आसा न्ही तांकां ह्या कार्यक्रमाक येवपाचें निमंत्रण दितले. पण त्रास जाल्यार सुद्दां जे आसा न्ही एक अशा देशाच्यो राष्ट्रपती येतात, त्यामुळे सगळ्यांचें लक्ष म्हणजे गोंयभराच्या गोंय सगळ्या जनतेचें, देशभरातल्या लोकांचें लक्ष बाबा ते काणकोण आमोणे खंय आसा. म्हणजे एक काळ आशिल्लो हांव जेन्ना त्या गांवांत, म्हजें गांव तें, त्या गांवांत धट रस्ते नाशिल्ले आनी हांव म्हणजे पैंगीणच्या श्रद्धानंद शाळेक वचत जायत न्ही जाल्यार 9 किलोमिटर चलत वतालो, चलत हांव येतालो. तो गांव म्हजो गांव आनी तो म्हजो गांव आसा की सगळ्यात जर विकास जालो म्हणटा आसतना किंवा म्हजे सगळ्यात पयलेच म्हजो संकल्प आशिल्लो म्हज्या गांवांतल्यान, म्हज्या घरांतल्यान सुरू जावपाक जाय. आनी त्यामुळे म्हजें गांव म्हजें आमोणें गांव आसा तें केवळ गोंयचे पातळीर न्ही देश पातळीर व्हरपाचें दृश्टिकोनांतल्यान हें सगळें जावपाक जाय आनी त्या गांवचो विकास जावपाक जाय. आनी त्या हट्टापटीत हें सगळें म्हणजे सेक्युरिटीचो भार सुद्दां जो आसा न्ही आमी सोंसपाचे आमचे सगळे कार्यकर्ते आसा, सज्ज आसा. सगळ्या पेडणे पासून आमी काणकोण पर्यंत मिटींग घेतली, त्या सगळ्या निमंत्रण दिवपाचें त्या लोकांच्यो अपेक्षा आसा. म्हणजे ट्रान्सपोर्ट आसा आनी ट्रान्सपोर्ट वेवस्थाय आमी करतले. फायनान्स जे फंड आसा न्ही ते कशें आसा ह्या सगळ्या गजाली करपा खातीर सेंट्रल अनेक मिनिस्ट्रींतल्यान पयशे आसात ह्या सगळ्या गोश्टी. आमी केंद्राचे विविध मंत्री आमी हाडपाक सोदतात आसा न्ही तांचे कडेन आशिल्ली जे स्किम्स आसा त्यो जर आमकां जर आमी गोंयांत जर अशा तरेचे गोश्टी प्रमोट करपा खातीर जर आर्थीक दृश्टिकोनांतल्यान मदत जाली जर जायत न्ही. आनी सगळ्यांत मोस्ट म्हणजे हें सगळें करतलो जाल्यार न्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप जावपाचें आवश्यक आसा. आनी तें जर आमी वेवस्थीत करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता सगळ्या प्रकारच्या लोकांक म्हणजे आज कशा सगळेच लोक बीच टुरिजमाचे अट्रॅक्ट आसा अशें ना, तांकां इंटरनॅट टुरिजमा संदर्भात आवड आशिल्ली अशे फॉरेन ट्युरिस्ट आसा, इंडियन ट्युरिस्ट आसा न्ही तांकां एक वेगवेगळ्या प्रकारचे आमकां एक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकी सगळे आसा न्ही फेसिलिटी आसा प्रोवायड करा. हो एक सुरवात आसा आनी लोकोत्सवाच्या माध्यमांतल्यान आमी थिंकींग तोच आसा. गेली आमी 20-21 वर्सां करता आसतना सुद्दां तोच भुमिका शकता. आनी हळूहळू आज त्या हाका म्हणजे आज सुदैवान म्हणटा ते सगळे म्हणजे गोंयच्या जनतेच्या हातूंतल्यान म्हणजे आज हांव सभापती आसले कारणान आसा न्ही की म्हाका दिसता की राष्ट्रीय लेवलाची जी
विविध खात्यांची दारांय ओपन जाल्ले आसा ताजो फायदो घेवन आसा हे जावपाक जाय हो म्हाजो वाटत आसा. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बांबो येथील IPHB मध्ये टेक्निशियन फॉर ऑक्युपेशनल थेरपी म्हणून नोकरी मिळवलेल्या सतीश नायकांना ताबडतोब सेवेतून निलंबित करण्यासाठी गोवा सरकार कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नादारेत आझाद मैदानावर उपोषणावर बसलेत. जॉन नादारेत यांनी ऑगस्ट 2021 मध्ये सतीश नायकांविरोधात बनावट कागदपत्र तयार करून नोकरी मिळवल्याची तक्रार केली. त्यासाठी नायकांना सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. वर्षभरापूर्वी सरकार तसंच गोमॅकोचे डीनांच्या नजरेत हे प्रकरण आणून दिलं, तसंच त्यासंबंधीचे पुरावेही सादर केले. मात्र आज तगायत त्यांची कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यानं नादारेत पणजीतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत. शुक्रवारपर्यंत रोज सकाळी तासभर आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं नादारेत म्हणालेत. या उपोषणाची दखल न घेतल्यास आणि नायकांवर कारवाई न केल्यास पुढचं पाऊल उचलणार असल्याचा इशारा नादारेत यांनी दिलाय. आयज हांव हांगा आझाद मैदानाचेर 1 वराचो आयजतान टोकन प्रोटेस्ट करता 10:30 ते 11:30 वर ह्या टायमा भितर. ते कितले दीस चलतलो तुजो? वॉट इन द फर्स्ट फेज 4 दीस चलतलो अप टू फ्रायडे आनी फुडले मागीर हांव ऑन फ्रायडे हांव डिक्लेअर करतलो नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन. तर हो प्रोटेस्टार बसपाची पाळी म्हाका कित्याक आयली ती सांगचें म्हटल्यार IPHB हो जाका आमी मेंटल हॉस्पिटल म्हणटा थिंगासर एक मनीस फेक सर्टिफिकेटी दिवन एका जॉबार एंट्री जाल्लो आहा म्हणून आनी तोय जाल्यार एक सेन्सिटीव पोस्टार टेक्निशियन फॉर ऑक्युपेशनल थेरपी. ह्या पोस्टाचें काम कितें आसता जेन्ना एक डॉक्टर पेशंटाक ट्रिटमेंट दिवन डिस्चार्ज करता पळय तेन्ना ह्या मनशा कडेन कावन्सिलींग कशें करपाक सोदता. कावन्सिलींग करून तेणें ताका कितें ट्रिटमेंट घेवपाचो कितें करपाचें तो हो सांगता. ट्रिटमेंट म्हणजे ऑक्युपेशन तूं सोशल सर्वीस कर वो तूं कार्पेंट्री कर तो आनी कितें कर हितूर तो ते कडेन उलोवन तें हें करपाचो असलो मनीस सेन्सिटीव पोस्टाचो मनीस तो. जरी तर हो मनीस क्वॉलिफायड ना जाल्यार तो पब्लिकाचें हेल्थ मॅसअप करूंक शकता. आतां हो क्वॉलिफायड ना म्हूण हांव कित्याक म्हणटा? कोण हो नांव कितें? हेजें नांव सतीश गोविंद नायक. हो मनीस 2006 वर्सान आपल्याची बर्थ गोंयांत रजिस्टर करता. 2006 तो रेजिडंट सर्टिफिकेट मेळटा ताका फ्रॉम डेप्युटी कलेक्टर ऑफिस ओ मामलादार ऑफिस बार्देस. 2006 तो एम्प्लॉयमेंट एक्सचेंजान आपल्याचें नांव रजिस्टर करता. 2007 ताका पयलो जॉब मेळटा कार्पेंटर म्हणून आनी 2010 ताका दुसरो त्याच डिपार्टमेंटान ताका इंटरनल कॅन्डिडेट म्हणून ते टेक्निशियन फॉर ऑक्युपेशनल थेरपी म्हणून अपॉयंट करता. तर ते एका क्वॉलिफिकेशन जाय आसा ते डिप्लोमा इन ऑक्युपेशनल थेरपी फ्रॉम ए रिकॉग्नायज्ड इन्स्टिट्यूशन आनीक SCC विथ सायन्स मॅट्रिक्युलेशन विथ सायन्स. ह्या मनशान आपल्याचें मॅट्रिक्युलेशन केलां सावंतवाडी आनीक ताणें ITI केल्या कोल्हापूर. जरी तर हो मनीस आपल्याचें मॅट्रिक्युलेशन आनीक ITI जरी तर सावंतवाडी करता 3-4 वर्सां जरी तर तो थिंगा आहा जाल्यार ताका पयले सद्याक रेजिडंट सर्टिफिकेट कशी मेळूंक शकता. आनी हे मनशाक कोंकणी जाणा म्हणून ऑन वॉट बेसीस डिटर्मीन केलें वॉज व्हेरी डिस्टर्बींग. आतां जेन्ना तेणें आरोमा थेरपी म्हणून एक कोर्स केल्लो मुंबय घाटकोपर थिंगासर हांवें 2 लेटरां बरयलीं इन द इयर 1999 to 2001 ह्या पिरियडान 2 वर्सांच्या पिरियडान तो म्हणटा कोर्स केला. 2 लेटरां बरयलीं दोनूय लेटरां रिटर्न येयलीं इनकम्प्लीट एड्रेस नो इन्स्टिट्यूट. महाराष्ट्रा बोर्डाक जेन्ना हांवें RTIचेर बरयलें तेन्ना तेणी बरोवन दिला की सच टायप ऑफ इन्स्टिट्यूट डजंट एक्जिस्ट म्हणून. आतां दुसरी मजेची गोश्ट म्हटल्यार 1999 to 2001 पळय तेणें थिंगासर कोर्स केला त्याच पिरियडार तो नीता कांदोळकार म्हणून साल्वादोर जमून हेचे कडेन काम करता. त्याच पिरियडार प्रतिमा मापणे म्हणून 2000 सावन 2007 म्हणल्यार तो काम करता. त्याच पिरियडाक ASS एंटरप्रायजीस म्हणून सावंतवाडी तो कार्पेंटराचें काम करता. जो एकूच मनीस घाटकोपर मुंबय आसता, एकूच मनीस सावंतवाडी आसता, एकूच मनीस प्रतिमा कांदोळकारा कडेन आसता, एकूच मनीस मापणे म्हणटा तेजे कडेन आसता. दिस इज टोटली हें असलो तो एक हिस्टॉरीक कशी सर्टिफिकेटीची फेक सर्टिफिकेटीची आनी हिस्ट्री कशी केल्ली आसा. आनी ऑन द बेसीस ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट CCS CCA बुक हे आहा पळय आमचे रुल्स आहा
ताचे रूल नंबर 11 चे अंडर गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिसिजन आहा नंबर 2 ताचे ते डायरेक्टली सांगलेले आहा वेन एवर such type of issues of fake certificate comes to your notice, immediately such person should be terminated म्हणून. सो म्हाजी एकूच मागणी ह्या मनशाक ताबडतोब सस्पेंड करचो, ताचेर इन्क्वायरी करची आनी द ओनली पनिशमेंट प्रिस्क्रायब बाय द सुप्रीम कोर्ट एज पर द रूल्स ही हॅज टू बी टर्मिनेटेड इमिजिएटली. उच्च न्यायालयाकडून शिवोली तार येथे बेकायदा बांधकाम बंद करण्याचे आदेश देऊनही काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारदार तार खाजन टेनंट असोसिएशन संतापलंय. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी तार खाजन टेनंट असोसिएशनने केली आहे. मागील काही दिवसांपासून शिवोलीत तार येथे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तार खाजन टेनंट असोसिएशनने बारदेश उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून काम बंद पाडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांच्या आदेशाला न जुमानता काम सुरू होतं. या प्रकारानंतर तार खाजन टेनंट असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली. तक्रारदारांच्या तक्रारीनंतर काम त्वरित बंद पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र तरीही बेकायदेशीर बांधकाम सुरूच असल्यानं खाजन टेनंट असोसिएशन संतापलंय. आमी ह्या पयलीं जे तारच्या खाजनाचेर जे कितें बांदकाम चल्लेलें आसा तेजेर रितसर कंप्लेनी केल्ल्यो आनी कोर्टाचो तांकां स्टॉप ऑर्डर आसली. कलेक्टराक सांगलेलें की तेंची केस जाता तितले बेगीन रिजल्टान हाड म्हणून. जेन्ना आमी कलेक्टरान सुद्दां आमी कंप्लेनी घालून तरी आसतना हेंच्यांनी तारचे खाजनाचेर वयर सर्वे नंबर 169(3) जे कन्स्ट्रक्शन केल्लेलें आहा ते चालूच दवरलेलें. आमी पुलिशेन सुद्दां वचून सांगले आनी कंप्लेनूय दिली की काम थंयसर चालूच आहा म्हणून. तरी पुलीस आमी येतले करतले पळयतले आमच्या हितून येयना ते आमच्या काम करपाचे ते त्यांच्या ज्युरिडिक्शनान येयना अशें आमकां नाका ती कामां सांगून निर्णय सांगून तेंच्यांनी आमकां चलते गेले. पूण तरी आसतना हालींच 27 ऑक्टोबरान 2022 कलेक्टरान ताकीद दिली पुलिशेक की तुमी तेंचेर वॉच दवरा की तेंच्यांनी कसलेच थंयसर एक्टिविटी करच्यो न्हू म्हणून. पूण तरी आसतना आमकां दिसून येयलें की एक्टिविटी थंयसर चलता. आमी सगळे एसोसिएशन पुलिशेन वचोन आमकां जाय तशी आन्सरां गावना, जाय तशें तेंचे कडसून अंजुना पुलीस स्टेशनाक शिवोली मंजुना जाय तशें आमकां तेंचो पाठिंबा गावना, सपोर्ट गावना कायद्या प्रमाणे जे करपाक. म्हणून आमची कळकळीची विनंती आहा की हे पुलीस जे कितें तेंचेर वॉच दवरिना तेचेर कलेक्टर साहेबांनी मातशें लक्ष दवरचें आनी विचारपूस करची. तशेंच आमकां बी कळीत करचें, आमी बी आन्सर करपाक येतले. रस्तो मेन म्हणजे तो शेतांसूनच आसा. तेन्ना आमकां कितें 22 मीटर हे दिल्ले, 8 मीटर तुमी हे करा, 8 मीटर तुमकां बांदून दिया. तुमी कितें शॉपा बी कितें बांदात कितेंय करा. आनी हो 10 मीटर आहा पळय तो फक्त रस्त्याक दिया म्हणून अशी तेंची मागणी आसली तेन्ना आमी शेतकाऱ्यांनी तांकां दिले. हो रस्तो म्हणून कितें आहा हो शेतांसून गेला, त्या भायर शेताचो रस्तो शेत आमचे ते सायडीक आहा, रस्त्या त्या सायडीक ते भुरगे हांगा सोदतात. आमकां ते तशें जाल्लें नाका. ते रस्तोय आमचो आहा. सपोज तर आमी तर इलिगल आहा नाल्यार रस्तो इलिगल, नाल्यार रस्तो सगळेच काडा तुमी न्हू, नाल्यार कांयच नाका आमकां. मोड सगळेच मोड आमकां. आमचे शेत आसले पळय तशें आमकां शेत दिया. आमी शेत तरी ओपन तरी हे करता जेयतले चार. आमचे फायनल स्टेप म्हणजे आमच्या शेतकाऱ्यांचो सगळ्यांचो असो ठराव जाल्लो आसा. थंयसर शॉपाचेर जाली जाल्यार जी आमकां पर्रीकर बाईच्या आशिर्वादान जे कितें गावलेलें आसा तेजो विल्लेवाट लागून वयतलो. थंयसर जी पार्किंग करपाक जाय पळय ते थंयसर कांयच जावचें ना. PWD कितें मूर्ख नासली 10 मीटर रस्तो मागपाक. ती 3 मागोवंक शकताली, 2 5 मागोवंक शकता. तेंच्यांनी 10 मिटराचो रस्तो कित्याक घेतलो? कारण तांकां खबर आसा की फुडें थंयसर लोकवस्ती वाडटली, शॉपां वाडटली म्हणून जी कितें लिगल आसा पळय त्या खातीर मागलो न्हू. आतां हे नाकात असले 20-25 शॉपां काडटा तेंचे पार्किंग ते करतले खंयसर? हो व्हडलो प्रश्न आसा. आमकां जे शेतकाऱ्यांनी आमकां जी कंप्लेन दिल्लेली न्हू तेजेर आमी एक्शन घेतल्या, जी लिगली एक्शन घेतल्या. आमी कोणाकूच फावर करूंक वचना. सो तेंच्यांनी जे डॉक्युमेंट बाकीचे ते शॉपकार आहा तेंच्यांनी जे कंप्लेन घेतले तेजेरूय एक्शन घेतल्या. आमी आमच्या पंचायतीन आमी सरपंचांनी आमच्या सेक्रेटरी आमी जे लिगली कितें एक्शन आहा तितले घेतलेले आसा. तेंकां तेंच्यांनी जे कंप्लेनी घेतल्या तेजेर आमी तांकां लिगली तेजे स्टॉप ऑर्डर काडिल्ली आसा. तर वार्ता गोव्याशीमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, ना तो गोव्याचं देणं
मराठीचं.